मेघालयातील ट्रेकचा खूनमध्ये बदल, 9 तासात संपलं नवविवाहिताचं आयुष्य. राज रघुवंशी मर्डर केस. मेघालय ट्रेक हत्या प्रकरण. हनीमूनसाठी गेलेल्या एका नवविवाहित जोडप्याच्या ट्रेकने काही तासात भीषण हत्येचं स्वरूप घेतलं आणि एका नवऱ्याचं प्रेत खोल दरीत सापडलं. घटना परिचय. इंदूरमधील 24 वर्षीय राजा रघुवंशीचा मृतदेह मेघालयातील वी शॉडॉंग फॉल जवळील दरीत 2 जून रोजी सापडला. तो आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशी 11 मे रोजी विवाहबंधनात अडकले होते आणि मेघालयामध्ये हनीमूनसाठी गेले होते. ही घटना कशी घडली? 23 मेच्या सकाळी सोनम आणि राजा नोंग्रियांट येथील होमस्टेमधून 5:30 वाजता बाहेर पडले. अर्ध्या तासानंतर त्यांनी चेरापुंजीकडे ट्रेक सुरू केला. त्यांच्यासोबत स्थानिक गाईड अल्बर्ट पीडी देखील होता. सुमारे 10 वाजता ट्रेक दरम्यान त्यांच्यात आणखी 3 पर्यटक सामील झाले. प्रत्यक्षात हे होते सुपारी घेऊन आलेले 3 मारेकरी. मृत्यूआधी शेवटचा कॉल. 12:30 ते 1 वाजेच्या सुमारास सोनमने राजाच्या आईला फोन केला. तिने सांगितलं की आम्ही थकलोय, ट्रेक कठीण आहे. त्यानंतर राजानेही आईशी बोललं, पण हे त्यांचं शेवटचं संभाषण ठरलं. खून आणि सोशल मीडियाचा प्रयोग. 1:30 वाजता सर्वजण वी शॉडॉन वॉटरफॉलच्या पार्किंगपर्यंत पोहोचले. गाडीमध्ये एकदा आरोपीने राजावर माचेटीने हल्ला केला. 2:15 वाजता सोनमने राजाचा फोन वापरून इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली, 7 जन्मों का साथ है, आणि केवळ 15 मिनिटात त्याचा मृतदेह खोल दरीत फेकून देण्यात आला. या हत्येचा मास्टरमाइंड ठरली राजाची पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा कथित प्रियकर राज कुशवाहा. पोलिसांच्या माहितीनुसार विवाहाच्या आधीच सोनम व राजने राजाचा खून करण्याची योजना आखली होती. सोनमने तब्बल 20 लाख रुपये देऊन सुपारी दिली होती. राज घटनास्थळी नव्हता कारण संशय येऊ नये म्हणून त्याने गैरहजेरी ठेवली होती. सोनमने नंतर उत्तर प्रदेशच्या गाजीपूरमध्ये आत्मसमर्पण केले. सध्या सोनमसह 4 आरोपींना मेघालयमधील कोर्टात हजर केलं जाणार आहे. इंदूर आणि मेघालय पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला आहे. आता या घटनेमागचं खरं सत्य न्यायालयातच स्पष्ट होईल. ही होती मेघालय ट्रेक मर्डर केसची सविस्तर माहिती. अशाच बातम्यांसाठी सबस्क्राईब करा टी-न्यूज. या घटनेतून मिळणारी शिकवण म्हणजे विश्वास ठेवताना काळजी घ्या. प्रेमविवाह आणि जवळीक यामध्ये अंधविश्वास किंवा अतिविश्वास हा कधीकधी जीवघेणा ठरू शकतो. नात्यांमध्ये विश्वास असावा, पण तो खोल विचारानंतर आणि ओळखूनच असावा. कायद्यापासून कोणीच दूर नाही. तुमचं कितीही योजलेलं कारस्थान असो, सत्य एक दिवस बाहेर येतच आणि कायदा तुमच्यापर्यंत पोहोचतोच. शेवटी प्रेमाचं नातं विश्वासावर टिकतं, फसवणुकीवर नाही. सत्य लपवलं जाऊ शकतं पण थांबत नाही.